तर मित्रांनो नमस्कार. कसा आहात? आय होप की तुम्ही ठीकच असणार. तर मित्रांनो आज मी आपल्यासाठी आणली आहे एक 50 इंची 4K टी व्हीची अनबॉक्सिंग. मित्रांनो हायसेन्स कंपनीची गुगल टी व्ही आहे. आता अँड्रॉइड नंतर हा गुगलचा व्हर्जन आहे. गुगल टी व्ही अजून खूप चांगली असते. तर मित्रांनो याच्यात काय जे फंक्शन दिले आहे ते तुम्हाला मी सांगतो. आणि चला आपण लवकर याची अनबॉक्सिंग करूया आणि बघूया की यामध्ये ही टी व्ही कशी आहे. जर तुम्हाला आवडली तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही जाऊन ती बाय करू शकता. चला मित्रांनो वेळ न घालवता आपण याची अनबॉक्सिंग करू. मित्रांनो ही बघा कॅमेरा जवळ ही बघा ओपन बॉक्स डिलिव्हरी ही. म्हणजे जर काही कंपनीकडून तुटफूट झाली येताना शिपिंगमध्ये तर आपल्याला ती रिप्लेसमेंट भेटते. त्यासाठी त्यांची नवीन पॉलिसी आहे. इथे आपला इनवॉइस आहे. चला मित्रांनो याच्यामध्ये काय काय बघा ते पण दाखवतो. तर मित्रांनो हे बघा असा बॉक्स आला होता पॅकिंगमध्ये. कंपनीवाले आले होते घेऊन आणि अनबॉक्सिंग डिलिव्हरी कशी तुम्हाला दाखवतो. बघा हे कंपनीवालेच खोललेले आहे आणि आपल्याला पूर्णपणे ते चेक करून देतात. थोडं डॅमेज या कुठं शिपिंगमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल, तुटफूट झाली असेल तर आपल्याला ते रिप्लेस करून देतात. म्हणजे व्यवस्थित आपण बघायचं. हे बघा त्याच्यामधलं वॉल माउंट आहे आणि टेबल माउंट दोन्ही माउंट दाखवतात आपल्याला. काही वस्तू पण मिस नाही झाली पाहिजेत आणि कुठं टी व्हीला स्क्रॅच पण नाही झालं पाहिजेत. हे बघा याच्यातली पॅकिंग कशी दिलेली आहे, कंपनी व्यवस्थित दिलेली आहे. सहसा काही टी व्हीला होतच नाही पॅकिंगमध्ये. हे बघा याची पॅकिंग आलेली आहे आणि बघा हा पूर्ण 50 इंची आपला हायसेस कंपनीचा गुगल टी व्ही. तो आपण आता त्या बॉक्सवर ठेवू. हे बघा मित्रांनो हे कंपनीवाले आहेत, ते आपल्याला खोलून दाखवतात. मी तुम्हाला सांगितलं होतं पहिलेच की ओपन बॉक्स डिलिव्हरी ही. म्हणजेच जेव्हा पण डिलिव्हरी होईल तेव्हा ते आपल्याला पूर्ण चेक करून दाखवतात. फक्त ती ऑन करूनच दाखवीत, पण तुटपुट आपल्याला लगेच लक्षात येते. मित्रांनो जेव्हा तुम्ही पण मागवशाल तर ती पूर्ण जरूर चेक करा. कारण जर तुम्ही चेक नाही केली आणि पुढं तुम्ही कंपनीला कॉल करून सांगितलं रिप्लेससाठी की ती तुटलेली, तर काही कंपनी तुम्हाला रिटर्न करून देणार नाही. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित चेक करूनच खात्री करूनच त्यांना OTP सांगा, तेव्हा ते घेऊन जातील. चला आपण त्याची अनबॉक्सिंग करूया आता. तर मित्रांनो हा पीस आपण साईडला ठेवू. तर मित्रांनो आपण टी व्ही व्यवस्थित साईडला ठेवूया. तिला थोडा पॅकिंग पण लावूया आणि बघूया की बॉक्समध्ये अजून कंपनीने काय काय दिले ते मी तुम्हाला दाखवतो. चला बघूया. बघा मित्रांनो मध्ये आपण बघूया काय काय दिलेले. हे बघा मित्रांनो युजर मॅन्युअल आहे. हे वाचून तुम्ही टी व्हीचं माहिती घेऊ शकता. हे बघा 2 इयर्स वॉरंटी आहे हायसेन कंपनीची. अजून काय आहे बॉक्समध्ये बघूया. आणि हा बघा रिमोट खूपच असा छान रिमोट आहे. हा बघा थांबा. आणि ही केबल आहे, हे स्क्रू आहेत टेबल माउंटसाठी. आणि हे राहिलेलं ते रिमोटची बॅटरी दिलेली आहे त्यांनी फ्री. तर मित्रांनो चला बघूया पाठीमागच्या साईडला काय काय आहे. इथं बघा इंटरनेट केबल, आपल्या वायफाय असेल ती केबल लावायची. ॲडो आहे, डिजिटल ॲडो आउटपुट आहे, ANT आहे आणि HDMI 1, 2, 3 असं 3 आहे.
हेडफोन जॉकी आहे आणि USB पेनड्रॉय किंवा काही पण लावू शकतो. 2 पेनड्रॉय आहेत आणि केबल आहेत पाठीमागच्या. आणि इथं आपण पॉवर सप्लायची सॉकेट आहे. इथे सेपरेट केबल भेटते त्याला. आणि बघा SN कंपनीचा लेबल लावलेला आहे आणि इथे SN नंबर आहे. ही पाठीमागची साईड एकदम स्लिम पीस आहे. बघा खाली स्पीकर आहे त्याचे. हे बघा. आणि इथं आपण टेबल माउंट करूया आणि नंतर वॉल माउंट पण करूया. सर्वात पहिला आपण टेबल माउंटसाठी हे बघा टेबल स्टँड भेटलेले आहेत. आपण टेबल माउंट करून घेऊ. हे बघा वॉल माउंटचा पण आहे सोबत. चला तर आपण याला टेबल स्टँड जो आहे ते लावू. बघा किती प्रीमियम क्वालिटीचे आहेत. हे बघा इथं पण असं रबर दिलेलं आहे त्यांनी. बघा 4 स्क्रू दिलेले आहेत. मित्रांनो, टेबल माउंट करणे खूपच सोपं आहे. ते तुम्ही घरच्या घरी करू शकता. परंतु टेबल माउंट असो किंवा वॉल माउंट असो, हे करण्यासाठी कंपनीवाले येतात आणि तुम्ही त्यांच्याकडूनच करून घ्यायचं. जेणेकरून ते व्यवस्थित करून देतात आणि आपली वॉरंटीसुद्धा क्लेम होते. असं काही नाही का त्यांनी केलंच पाहिजे असं काही नाही. वॉरंटी आपली असतेच. पण मित्रांनो, कंपनीकडून ते फ्री असतं आहे. म्हणजे ते तुम्ही अवश्य करून घ्यावा. अगदी पहिल्या किंवा दुसऱ्याच दिवशी TV डिलिव्हरी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते लोकं येतात आणि वॉल माउंट करून आपल्याला थोडक्यात माहिती सांगून ते निघून जातात. तर तुम्ही कंपनीकडून ते अवश्य करायचं. चला आपण दुसरा वॉल माउंट लावूया आणि TV टेबलवर ठेवून तिला ऑन करून बघूया कशी TV आहे ती. चला लवकर लवकर दुसरा माउंट करून आपण TV ऑन करूया. हे बघा मित्रांनो, TV आपण स्टँडवर टेबलवर ठेवली आहे आणि इथं पाठीमागे त्याचं सॉकेट आहे. तिथं आपण प्लग इन करूया ते केबलला आणि TV ऑन करूया. तर मित्रांनो, रिमोटमध्ये आपण बॅटरी टाकून TVला ऑन करण्यासाठी रिमोटचा वापर करूया. हे बघा रिमोट खूपच सुंदर आहे. त्याचे बटन पण खूपच कमी आहेत. मित्रांनो, आपण 4K कंटेनर पहिला चालू करू. मित्रांनो, पिक्चर क्वालिटी अप्रतिम आहे. खूपच अशी चांगली आहे बघा. 4K व्हिडिओ लावलेला आहे कारण हा 4K पॅनेल आहे. मित्रांनो, खूपच बेजलस TV आहे ही. बघा त्याची बेजलस किती कमी आहे. हे बघा स्पीकर पण याचा खूपच छान आहे. 24 वॅटचा स्पीकर आहे. मित्रांनो, यामध्ये एक फंक्शन आहे. बघा एक व्हॉइस कंट्रोलचं पण बटन आहे आणि इथं आपला जर रिमोट आपण कुठं ठेवला आणि त्याला आपण शोधायचा असेल तर ते कसं शोधायचं तर बघा. 5 सेकंद पॉवर बटन दाबून ठेवायचं. हे बघा. हे बघा. हे बघा
आणि रिमोट शोधल्यावर मग आपण त्याला एक बटन कोणता पण दाबून स्टॉप करायचं। असा रिमोट फायडर पण त्याला आहे आणि गुगल असिस्टंट पण आहे, त्याचं पण बटन येत आहे। तर मित्रांनो, टी व्हीची अनबॉक्सिंग आणि थोडक्यात तुम्हाला रिव्ह्यू सांगितलं आहे। टी व्ही खूपच चांगली आहे आणि 4K आहे। मी पण आत्ताच तिला यूज करायला घेतलेली आहे। थोड्या दिवसात मी तिला यूज करून पुन्हा एक व्हिडिओ बनवीन आणि मग पूर्ण तुम्हाला डिटेल माहिती देईल। त्याआधी जर तुम्हाला त्याच्याविषयी काही माहिती विचार असेल टी व्हीविषयी तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मी त्याची थोडक्यात माहिती सांगेन तुम्हाला। मित्रांनो, या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनल जर तुम्ही सबस्क्राईबर नसेल करेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।